हॅलो फ्रेंड, नमस्कार. आपलं स्वागत आहे प्राची शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज खूप दिवसानंतर बऱ्यापैकी वर्षानंतर मी आज घरी दम बिर्याणी बनवते. तर बऱ्यापैकी सर्व मटेरियल मी रेडी केलं आहे आणि लेट व्लॉग काढायला स्टार्ट केला. खरं तर आधीच करायला हवं होतं, पण काम पटपट झालं नसतं आणि मला परत पुन्हा हॉटेलला जायचं आहे. म्हणजे आपलं मल्हार मिसळ आपण जे चालू केलेलं आहे, तर मला तिकडे जायचं आहे. तर तुम्ही हॉटेलला व्हिजिट केली की नाही ते पण सांगा. आपल्या हॉटेलचं नाव आहे अनलिमिटेड मल्हार मिसळ, जिथं पावभाजी आणि मिसळ अनलिमिटेड भेटते फक्त 99 रुपयामध्ये. तर आता ॲड करून तर झाली. सर्वात महत्त्वाचं आज ज्याच्यासाठी मी नाही का म्हणजे व्लॉग काढते ते मी आज दम बिर्याणी करते आणि ती तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल. फ्रेंड्स, मी बोलल्याप्रमाणे हा राईस मी आधीच शिजवून घेतलेला आहे. तर राईसमध्ये ॲक्च्युली काय केलेलं, पाणी आणि गरम मसाला म्हणजे दालचिनी, त्यानंतरनं तेजपत्ता, अजून काय काय असतं मम्मा, शहाजिरं, लवंग, दगडी फूल वगैरे हे सगळं टाकलेलं आहे. आणि पाण्यामध्ये राईसला धुवून घेतल्यानंतरनं त्यामध्ये हे सर्व गरम मसाले ॲड केले आणि उकळवलं. अर्धा कच्चा त्याला शिजवला. त्यामध्ये ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर असे राईसमध्ये मी टाकलेलं आहे. हे चिकन आहे, 1 किलो चिकन आहे आणि 1 किलो राईस. तर मी चिकनला आधी काय केलं, चिकन मसाला, बिर्याणी मसाला आणि घरातले बाकी मसाले हे सर्व एकत्र केलेले आहे. आले लसूण पेस्ट आणि दही हे सर्व लावून त्याला मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. जरा अर्धा तास झाला असेल. मीठ पण टाकलेले आणि अर्धा तास कंप्लीट झाल्यानंतर आता मी बाकी बनवायला घेतलेलं. आणि मम्मी इथं दीदीसाठी आणि चिकन बनवते. तुला बिर्याणी येते का बनवायला? का का नाही येत बनवायला? तुम्ही मोठे झालेत म्हटल्यावर तुम्हाला करायला यायला पाहिजे. मला नाही येत म्हणून तुम्ही शिकला. बर 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 मग आता जे करशील ते चांगलं बनव. हो, ते माझं नेहमीच्या हातातलं, त्यामुळे मला काही वाटत नाही. येतं का मग तुम्हाला ते चांगलं? हो का? आम्ही कधी केलेलं नाही ना, त्यामुळे ते येत नाही. ते हलवा नाही तर ते जळून टाकतात. बरं बरं फ्रेंड्स, तुम्ही बघितलं मम्मी तिकडं दीदीसाठी बनवते आणि बाळामुळे तिला तिखट खायचं नाहीये. तर तिकडं ती दीदी बनवतीये, आपल्या मम्मी बनवतीये आणि इकडं मी बिर्याणी बनवतीये. शर्टला ते पीठ लावलं होतं गिरणला घरीच, तर त्यामुळे ते काढताना आमच्या हरींनी हात बी तिकडं मारलेले, त्यामुळे ते लागलेले. सो तुम्ही बघा, छान बिर्याणी बनवते मी. 2-2.5 वर्षांनी 2-2.5 वर्ष नाही, चुकलं 1-1.5 वर्षांनी बनवते, पण छान बनवते. तर फ्रेंड्स, एका बाजूला मी मसाला परतती. ह्या मसाल्यामध्ये मी टाकलं होतं कांदा, टमॅटो, पुदिना, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं टाकलं होतं. हे सगळं वाटलं मी मिक्सरला आणि त्यानंतर ह्याला चांगलं परतून घेते. म्हणजे ह्यातलं सर्व पाणी काढून एकदम ह्याला छान भारी असा परतणार आहे आणि त्यामध्ये नंतर हे चिकन टाकणार आहे. मग ते चांगलं परतल्यानंतर छान अशी तर्री येते. त्यानंतर टेस्ट पण छान येते. जेवढं परतू तेवढी छान तर्री येते आणि त्यामुळं मग त्यानंतर आपण ह्यामध्ये चिकन मिक्स करायचं. आधी परतून घेऊन दीदी परत जा छानपैकी. अजून जरा थोडं त्यात पाणी आहे, पण ते झाल्यानंतर आपण ह्यामध्ये चिकन टाकू. चिकनला आपण मस्त चिकन मसाला म्हणजे ह्यातले जे मसाले कच्चे आहेत आपण त्याला मॅरिनेट करून ठेवले, त्यामुळे ते तसं वाटतंय. मग आपण जरा ह्यावरती थोडं झाकण ठेवूया आणि मग हे मसाले त्यामध्ये टाकू, छान परतून घेऊ. तर आपण छान परतून घेऊ आणि तुम्ही नंतर सांगा मला कशी झाली बिर्याणी. तर फ्रेंड्स, ह्याला बघितलं तुम्ही, छान पिके असं तेल सुटलेलं आहे, मस्त परतलेली आहे, छान मसाला परतलाय. तर वास पण येतो तसा छान परतल्यासारखा. आणि आता आपण त्यामध्ये हे जे चिकन ठेवलं होतं आपण, ते आपण चिकन आता त्यामध्ये मिक्स करतोय. छान आपण मस्त ह्याला हलवून घेऊ.
तर फ्रेंड्स, आपण परतलेल्या मसाल्यामध्ये जे चिकन ठेवलं होतं दह्यामध्ये मुरवत आपण, तर ते आपण टाकलेले आणि आता ह्यावर आपण झाकण ठेवायचं आणि चिकनला शिजून द्यायचं. मी कच्च्या चिकनलाच लावलं होतं, तर त्यामुळे चिकन आता पूर्ण ह्याच्यात शिजून घ्यायचं आणि नंतर ना मग ह्याला राईस टाकून दम द्यायचं. तर फ्रेंड्स, मसाला छान परतलेला आहे. मी ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी मिक्स केलं का तर मसाला खूप कोरडा कोरडा लागू नये म्हणून. आणि आपल्याला लेअर करायचे त्यावरती, त्यामुळं मी जरा थोडं पाणी पण वाटले. आता हे झाल्यानंतर ना तुम्ही पुढे बघा मी दम बिर्याणी किती छान बनवते ते. तर फ्रेंड्स, आपण चिकन इथं शिजायला ठेवलं होतं आणि मस्त चिकन शिजलेलं आहे. त्यानंतर आपण इथं कोशिंबीरची तयारी केलेली आणि हा कांदा तळण्यासाठी ठेवलेला आहे बिर्याणीवरती नंतर न टाकायला. तर इथं पुदिना, कोथिंबीर, कांदा आणि टमॅटो आणि नंतर न ह्यामध्ये दही मिक्स करायचं आणि कोशिंबीर बनवायची. ॲक्च्युली कोशिंबीरमध्ये काकडी पण पाहिजे, पण काकडी भेटलीच नाही मला, सो मी काकडी नाही टाकली. आणि बरेच जण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकतात, पण मला अजिबात नाही आवडत शेंगदाण्याचा कूट कोशिंबीरमध्ये, म्हणजे टेस्टच वेगळी होऊन जाते त्याची. तर त्यामुळे मी आहे असंच बनवते छान आणि कोशिंबीर पण छान लागते. चलो आपली बिर्याणी मसाला इथं करपून जाईल, तोपर्यंत त्याला पटपट हलवू आणि बिर्याणी रेडी. फ्रेंड्स, गॅसवर आपण आधी तवा ठेवून घेऊ, त्यानंतरनं हा राईसचा टोप ठेवूया आणि ह्या आपण हा उरलेला मसाला सर्व लावून द्यायचा. आणि हा बाकी राईस पुन्हा ह्यावरती सगळा टाकायचा आहे. तर फ्रेंड्स, आपली कोशिंबीर रेडी झालेली आहे आणि आता फक्त वेट करा बिर्याणीचा. तर फ्रेंड्स, आपली दम बिर्याणी रेडी आहे. फ्रेंड्स, आपली दम बिर्याणी रेडी झालेली आणि खायला पण खूप भारी लागते, एकदम टेस्टी. म्हणजे मी छान बनवते असं मला वाटतं आणि बनवते पण छान. मम्मी बनवते का? तर मी छान बनवते बिर्याणी आणि भारी आहे. एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. मान्य आहे की खूप जरा जास्त हे ह्याच्यात ते त्याच्यात असं गडबड, पण छान लागते. जरा थोडं कष्ट पडतं ह्याच्यातून त्यातून ह्यात, हे असं करा तसं करा. तर मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर प्रोसेस नाही दाखवली, नाही तर तुम्हीच वैतागले असते. मी एवढं कष्ट घेते, एवढी प्रोसेस करते, त्यामुळे ती बिर्याणी छान होते. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा. थँक्यू. कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा.